नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ॲनालाइज करतोय, तो 4 तारखेसाठीचा डेटा आपण ॲनालाइज करतोय, की मार्केट कशा पद्धतीने राहू शकतं, आज दिवसभरात काय झालं आणि काय सेंटिमेंट बदललेत का, मार्केट अचानक वरती का गेलं, तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल थोडंसं ग्लोबल अनिश्चितता चालू आहे. अमेरिकेसोबत आपलं लढणं चालू आहे. एफ-आयज थोडेसे निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन आहेत. त्याचबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं आपलं गव्हर्नमेंट, मोदी आणि मंत्रिमंडळ बाहेरच्या देशांना भेटतंय. चायना, रशिया त्यांच्यासोबत काही करार करतंय. जपानमधून आपल्याला काही गोष्टी येतात. डेटा जरी निगेटिव्ह असला तरी असा काही छोटा आशेचा किरण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. बरोबर. त्याचप्रमाणे प्रोवर आपलं नजर असणं गरजेचं आहे. आपण डेटा बघूया कालचा आणि आजचा काय झालंय. तर काल क्लायंट जे आहेत ते 6,62,000च्या पॉझिटिव्ह घेऊन गेलं होतं. तर त्यांनी बऱ्यापैकी आता पोझिशन्स कट केल्या 2 लाखाच्या. ओके. एफ-आयचं बघाल तर तुम्ही 5,16,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आता 4,64 वर आलेल्या आहेत. ठीक आहे. एफ-आयज अजूनही निगेटिव्ह आहे, प्रॉपर पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. पण शॉर्ट टर्म मध्ये जो प्रो आहे, तो प्रोनी थोडासा डेटा त्यांचा जो निगेटिव्ह साईडचा होता तो कट केला आणि थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह झालेले आहेत. ठीक आहे. तुम्ही बघू शकत असाल पुट जे शॉर्ट्स आहेत ते हेवी पुट शॉर्ट्स वाढवले त्यांनी 8,42,000चे पुट शॉर्ट्स त्या ठिकाणी वाढवलेत कम्पेअर टू जे पुट लॉंग्स आहेत त्याच्या पद्धतीत हे 58% वाढलेले आहेत. आणि कॉल लॉंग्स जे आहेत ते पण त्यांनी डायरेक्शनल लॉंग्स त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. तर मित्रांनो, हे एक पॉझिटिव्ह संकेत आहेत की मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह राहू शकतं. ओके. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल जे पुट शॉर्ट्स आहेत ते एफ-आयजनी ऑलमोस्ट 100% वाढवलेत. म्हणजे 1,52,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या 3 लाखावर आणलेल्या आहेत. कम्पेअर टू जे पुट लॉंग्स आहेत त्याच्यापेक्षा याच्यात फार ड्रास्टिक चेंज आहे, तो तुमच्या लक्षात येईल. कॉल साईड थोडीशी त्यांनी कॉन्झर्वेटिव्हच ठेवलेली अजून, पण पुट साईडनी थोडासा पुश दिल्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. तर रिटेलरचं काही गणित नाही, स्कॅटर डेटा असतो, जिकडं मार्केट जाईल त्याच्या अपोजिट पोझिशन्स घेत राहायची अशा पद्धतीने. आज थोडंसं जरा शहाणपण दाखवून पॉझिटिव्ह आलेले दिसत आहेत. ठीक आहे. ऍटलिस्ट जे शॉर्ट्स आहेत त्या कट करून त्या ठिकाणी आलेले आहेत. पण तरी पण त्या अँगलने जर विचार कराल तर अजूनही ते पॉझिटिव्हच आहेत. ठीक आहे. तर एफ-आयज अजून कम्प्लीट पॉझिटिव्ह झालेले नाही आहेत. प्रो जो आहे तो एकदम स्मार्ट प्लेअर आहे. एकदम ड्रास्टिक 360 चेंज कसं करायचं ते त्यांना माहिती आहे. न्यूज आली, पोझिशन्स हळूहळू गायब करून पॉझिटिव्ह पोझिशन्स क्रिएट करून त्या ठिकाणी ते रन करतायत. तर मित्रांनो, आजचं जे मार्केट होतं ते थोडंसं साईडवेज होतं. थोडं निगेटिव्ह पॉझिटिव्ह करत करत ते दुपारच्या वेळेनंतर पॉझिटिव्ह झालं. तर काही इंटरनल न्यूज आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. बघूया आता उद्याच्या सेशनमध्ये हा डेटा जर ड्रास्टिक चेंज होत असेल तर मग पोझिशन्स पॉझिटिव्ह किंवा म्हणजे लॉंग टर्म साठीचे एक ट्रेंड त्या ठिकाणी तयार होऊ शकतो, अशा विषयाचं मार्केट आहे. आय होप हा डेटा तुम्हाला हेल्पफुल होत असेल. जर हेल्पफुल होत असेल तर शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांसोबत आणि पुढची जर्नी त्या हिशोबाने आपल्याला अजून थोडीशी डेटा ड्रिव्हन करता येईल. जे रॅन्डम स्कॅटर्ड जे लोक ट्रेड करतायत ते डेटा थ्रू ट्रेड करतील तर थोडासा अजून फायदा होईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, थांबूया. थँक्यू.